टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सर काय म्हणाल, आजचा एकंदरीतच जो विजय मेळावा होता त्यातून महाराष्ट्रानं फार काय अपेक्षित होत्या, खूप अपेक्षा होत्या, दोघं भाऊ एकत्रित येते, त्या अपेक्षा पूर्ण होतील का असं वाटतंय का? कारण एकत्रित दिसण्यात महाराष्ट्र समाधानी दिसेल काय आहे की कमीत कमी दोघांनी हे संकेत तर दिलेले आहे की हे जे मराठीसाठी आणि महाराष्ट्रासाठी ते एकत्र राहतील। आणि आज ज्या प्रकारे जल्लोष आपल्याला बघायला मिळालेला आहे त्या डोममध्ये आणि डोमच्या बाहेर ज्या उत्साहाने दोघी पक्षांचे जे कार्यकर्ते आले होते त्यांना एक नवी दिशा दिसू लागली। आणि ते असेसमेंट केल्यानंतर मला असं वाटतं ते टिकेल। कारण मी जे बोललो होतो की हे जे सगळं करण्यामागे कोण आहे तर देवेंद्र फडणवीसने जे हिंदीचा मुद्दा आणला आणि त्याच्यामुळे हे दोघं एकत्र आले। 2005ला जेव्हा उद्धव आणि राज ठाकरे एकमेकांशी संबंध तोडले होते तर त्यावेळी त्यांच्या सत्तेसाठी लढाई नाही होती, ते इगोचा इश्यू होता आहे, ते अहंकारचा इश्यू होता की तू मोठा का मी मोठा, की त्या एकच कारण होता। पण 2022ला जेव्हा भारतीय जनता पार्टीला हे कळलं की आपण कितीही प्रयत्न केले, आपण देशामध्ये सर्व राज्यामध्ये आपण जिंकू शकतो, पण महाराष्ट्रामध्ये जिंकणं इतकं सोपं नाही आहे। कारण इकडचे जे मराठी लोक आहेत ते शिवसेनेशी जुळलेले आहे। मग त्यांनी जे खेळ खेळलं होतं की शिवसेनेला फोडण्याचं जे काम केलं त्यांनी 2022ला त्यांना माहीत होतं की जोपर्यंत मी हे फोडणार नाही शिवसेनेला आपण सत्तेमध्ये बसू शकत नाही। मग एकनाथ शिंदेला आणि सगळं जे लोक त्यांच्यासोबत आले ते सत्तेची लढाई होती। 19 वर्षानंतर किंवा 20 वर्षानंतर आता दोघं भावांना हे कळलं आहे की आपल्या दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा फायदा होऊ लागला। आणि हेच कारण आहे की आज दोघांना बेटर सेन्स प्रिवेल्स, किंवा आपण म्हणतो ना की बेटर लेट देन नेवर। 19-20 वर्ष लागले असेल पण दोघांनाही कळलं आहे की बाबा आपण काय आहे, आपली सत्तेसाठी लढाई नाही होती, आपला इगोचा इश्यू होता, अहंकारचा इश्यू होता, ते इश्यू आपण साईडला ठेवून आपण मराठी आणि महाराष्ट्रीयन लोकांसाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे। मला असं पर्सनली असं वाटतं की ते दोघं एकत्र येतील। पण एक शंका आहे की भारतीय जनता पार्टी आणि RSSला तुम्ही कमी समजू नका, त्यांचे वेगळी चाल सुरू असतं। आता त्यांचे जे थिंक टँक आहे RSSचे आणि भारतीय जनता पार्टीचे ते बसले असेल की बाबा आता काय करायचं आहे, आपण कशा एक नवीन मुद्दा तयार करू शकतो, आपण कशा हे दोघांना परमनंट एकत्र येऊ नये याच्यासाठी काय करू शकतं ते त्याचा प्रयत्न करतील। पण मराठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी माझे स्वतःची हे आहे की हे दोघं भावांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे। कारण भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रालाही नको, देशालाही नको। तुम्ही भविष्यातलं काय चित्र बघता? आता दोघं एकत्रित येणार की नाही येणार आणखी काही ठरलेलं नाही। ते एकत्र आले तर स्वाभाविक आहे खूप मोठा फटका बसणार आहे। आणि विशेषकर मला असं वाटतं की ते सगळ्यात जास्त फटका जे आहे ते एकनाथ शिंदेची शिवसेनेला बसणार आहे आणि बहुतेक देवेंद्र फडणवीसला तेच पाहिजे, कारण त्यांना चेकमेट करायचं आहे। नाहीतर या माणसाने आपला उद्दिष्ट क्लिअर करून ठेवला होता की जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्याच्या खुर्चीच्या जवळ जात होते स्वाभाविक आहे त्यांना जास्त सीट्स मिळले होते, पण त्यांनी ज्या प्रकारचा त्यांची बॉडी लँग्वेज आणि नाराजगी ज्यांनी ज्या प्रकारे व्यक्त केली होती, कुठे ना कुठे देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीला माहीत आहे की या माणूस जे शिवसेनेला फोडून माझ्याकडे येऊ शकतं तर माझी कुर्सी घेण्यासाठी ते कोणाच्या सोबतही जाऊ शकतं, म्हणून ते त्यांना चेकमेट करण्यासाठी। आणि त्यांना माहीत आहे कधीही ते नॅचरल अलायन्स जे होता BJPचा ते ओरिजिनल शिवसेनेशी होता आणि राज ठाकरे तर कधीही त्यांच्यासोबत जाऊ शकता। पण आज कमीत कमी त्यांनी यांना उभे करून एकनाथ शिंदेची शिवसेनेला चेकमेट करण्याचं खूप चांगलं काम केलेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।